अमरावतीच्या दिवसामधून बातमी आहे। कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा राडा पाहायला मिळालाय। शासकीय मदतीसाठी विमा परतावा तर द्या, काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची अशी मागणी होत आहे। सततच्या पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय। सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे सोयाबीन पेरणी व काढणीचा खर्चही निघू शकला नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत चांगलाच राडा केलाय। अस्मानी संकटामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या उभ्या पिकावरच ट्रॅक्टर चालवण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक विवंचनेत असून पुरताच हतबल झालाय। सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते, परंतु सरकार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात अपयशी ठरल्यामुळे अन्नदात्याची दिवाळी पुन्हा एकदा अंधारातच गेली आहे। त्यामुळे सरकारच्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन हवेतच विरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाच्या विहिरीवर बसून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि आपला संताप व्यक्त केलाय। खरीपातील सोयाबीन कापणीचा हंगाम संपला, महिना उलटला असून रब्बीच्या पेरणीपूर्व तयारीला सुरुवात झाली, परंतु अद्यापही शासन किंवा प्रशासनाकडून सोयाबीन पिकांचा विमा परतावा मिळण्यासंदर्भात कुठल्याच प्रकारचा अधिकृत सूचना नसल्यामुळे विमाधारक शेतकरी संभ्रमात आहे। त्यामुळे सरकारने यावर्षी 1 रुपयात विमा पॉलिसी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून आपल्या पिकांचा विमा नगदी स्वरूपात उतरावा लागला। मात्र खरीपातील सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, परंतु सरकारकडून विमा परतावा मिळण्यासंदर्भात कसल्याच प्रकारच्या अधिकृत सूचना नसल्यामुळे विमाधारक शेतकरी संभ्रमात आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये आक्रमक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत चांगलाच राडा केलाय। सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झालंय, परंतु सरकार निव्वळ घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपण पाहत आहोत। सरकारने मोठ्या वाजागाजाचे पॅकेज जाहीर केलं, त्याचा 1 रुपयाही अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्याची सर्व दिवाळी हे या ठिकाणी अंधारात गेली। म्हणून आज आम्ही या ठिकाणी मग तिवशीचे तहसीलदार असो की तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो यांना या ठिकाणी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून जाहीर झालेली मदत तसेच विम्याचा परतावा ताबडतोब 15 दिवसाच्या आत मिळण्यात यावा, अन्यथा आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन करून